इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये तब्बल 9 महिने अडकून पडलेले नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर यांच्या समोरील अडचणींचा डोंगर काही करता सरत नाहीये. खरं तर ते पृथ्वीवर परतणार आहेत आणि त्यासाठीच्या प्रक्षेपण मोहिमेची सुरुवात म्हणजे बुधवारी 12 मार्चला होणार होती. मात्र आता परतीची ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. फ्लोरिडाच्या केप कॅनावेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून फाल्कन 9 रॉकेटचं प्रक्षेपण लॉन्च पॅड वरच्या हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये झालेल्या बिघाडामुळे सध्या लांबणीवर पडले. गुरुवारी म्हणजे 13 मार्च आणखी एकदा प्रक्षेपणासाठीचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. या रॉकेटमधून 4 नवीन क्रू सदस्य आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अर्थात ISS मध्ये जाणार होते. याद्वारे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या परतीचा मार्ग मोकळा होणार होता. मात्र आता तो आणखी थोडा लांबणीवर पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोन्ही अंतराळवीर या स्पेस स्टेशन मध्ये अडकून पडलेले आहेत. बोईंग स्टारलायनरच्या स्टेट फ्लाइट साठी हे अंतराळवीर जून 2024 मध्ये फक्त 8 दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळ स्थानकात गेले होते, पण हा मुक्काम प्रचंड लांबला. आता हे दोघे अंतराळवीर कधी परतणार आहेत, कसे परततील, त्यासाठी काय तयारी केली जाते, स्पेसएक्स क्रू 10 मोहिमेमध्ये काय ठरलं होतं. 12 मार्चला ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे स्पेस एक्सचा क्रू 10 म्हणजे अंतराळवीराचं 10वं पथक स्पेस स्टेशनच्या दिशेने झेपावेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र तांत्रिक बिघाडीमुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली. नासाच्या फ्लोरिडा मधल्या केनेडी स्पेस सेंटर मधून हा लॉन्च नियोजित आहे. गुरुवारी 13 मार्चला हे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला डॉक होईल, म्हणजे हे यान अंतराळ स्थानकाला जोडलं जाईल आणि सध्या अंतराळ स्थानकात असणाऱ्या नव्या पथकाची जागा ही नवी टीम घेईल असं ठरलं होतं. अंतराळ स्थानकातून अंतराळवीरांची ने-आण करण्यासाठी आता नासा स्पेस एक्स या इलॉन मस्क यांच्या खासगी अंतराळ कंपनीचं यान वापरतं आणि नासासाठीची ही स्पेस एक्सच्या ड्रॅगनची स्पेसक्राफ्टची 11वी मानवी मोहीम आहे. त्यानंतर हे यान अंतराळ स्थानकापासून विलग होईल आणि 16 ते 19 मार्च दरम्यान क्रू 9 मिशनच्या अंतराळवीरांसोबतच बोईंगच्या मोहिमेच्या अडकलेल्या 2 अंतराळवीरांनाही पृथ्वीवर परत घेऊन येईल असे दिसून येत आहे. असे एकूण नियोजन आहे. परतीच्या प्रवासात नासाचे अंतराळवीर निक हाग हे या यानाचे पायलट असतील आणि अनडॉकिंग पासून ते स्प्लॅश डाऊन म्हणजे समुद्रात कॅप्सूल उतरण्यापर्यंतची प्रक्रिया ते हाताळतील. त्यांच्यासोबत सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर आणि रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गॉर्बोनॉव्ह पृथ्वीवर या यानातून परततील. स्पेस एक्सच्या यानाने सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परततील तेव्हा आणखी एक रेकॉर्ड त्यांच्या नावावर होईल. नासाचं स्पेस शटल, सोयूज यान, बोईंग स्टारलायनर आणि स्पेस एक्स क्रू ड्रॅगन अशा 4 वेगवेगळ्या स्पेस कॅप्सूलमधून अंतराळ प्रवास केलेल्या त्या पहिल्या अंतराळवीर ठरतील. फसलेली बोईंग स्टारलायनर मोहीम विल्यम्स आणि विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी उड्डाण केलं. ही मोहीम 8 दिवसांसाठीची होती, पण बोईंगच्या स्टारलायनर यानात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. अंतराळ यानाचे 5 थ्रस्टर खराब झाले. अंतराळ यानातील हेलियमही संपले. त्यामुळे अंतराळ यानाला जाणाऱ्या इंधनावर अवलंबून राहावं लागलं. याच कारणामुळे दोन्ही अंतराळवीरांच्या परत येण्यास विलंब झाला. शेवटी स्टारलायनर हे एक अंतराळयानांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी योग्य नसल्याचं ठरवण्यात आलं आणि या 2 अंतराळवीरांचा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधला मुक्काम वाढला. शेवटी बोईंग स्टारलायनर हे पृथ्वीवरून कॉम्प्युटरने नियंत्रित करून पृथ्वीवर परत आणण्यात आलं. बोईंगच्या अंतराळवीरांना प्रतिस्पर्धी कंपनी स्पेस एक्सच्या अंतराळ यानाने परत आणावं लागणार ही बोईंगसाठी नामुष्की आहे. अंतराळ स्थानकातला वाढलेला मुक्काम आणि राजकारण सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या अंतराळातल्या वाढलेल्या मुक्कामाला दरम्यानच्या काळात राजकीय वळणही लागलं होतं. बायडन प्रशासनाने मुद्दामचं या अंतराळवीराचं परतणं लांबणीवर टाकल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांनी केला होता. याच दरम्यान बोलताना ट्रम्प यांनी सुनीता विल्यम्स यांचा उल्लेख वुमन विथ वाईल्ड हेअर असा केल्याने टीकाही झाली होती. या अंतराळवीरांना लवकरात लवकर परत आणण्याच्या सूचना आणि इलॉन मस्क यांना दिल्याचं ट्रम्प म्हणाले. पण ट्रम्प यांनी असं काही जाहीर करण्यापूर्वीच अंतराळवीरांना परत आणण्यासाठीचे निर्णय घेण्यात आलेले होते असं नासाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन 2030 आधीच निवृत्त करावं असं विधान इलॉन मस्क यांनी केलं होतं, पण खुद्द सुनीता विल्यम्स यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. ही जागा आता आपल्या सर्वाधिक कार्यक्षम टप्प्यात असल्याचं त्यांनी म्हटलं. 9 महिन्यांचा अंतराळातला मुक्काम हा अंतराळवीरांसाठी धोक्याचा आहे का, याचा त्याच्या शरीरावर काय परिणाम होईल याबद्दलच्या अनेक शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. पण आपल्यासाठी हा वाढीव मुक्काम म्हणजे दुर्मिळ संधी असल्याचं या दोन्ही अंतराळवीरांनी म्हटलं होतं.
अंतराळातल्या सगळ्याच गोष्टी आपण खूप मिस करू, असं सुनीता विल्यम्स यांनी ISS ची सूत्र देताना म्हटलं. पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना कदाचित लगेच चालता येणार नाही, कारण गुरुत्वाकर्षणाशिवाय राहण्याची सवय झालेल्या शरीरासाठी हा मोठा धोका असेल. शिवाय अंतराळ मुक्कामाचा परिणाम म्हणून हाडं ठिसूळ होत जातात, स्नायूवरही त्याचा परिणाम होतो. अंतराळामध्ये दीर्घकाळ राहण्याचा अंतराळवीरांच्या शरीरातील स्नायू, मेंदू, डोळे यावर परिणाम होतो. अमेरिकेचे अंतराळवीर फ्रॅंक रुबिओ यांच्या अंतराळातल्या दीर्घ वास्तव्याचा त्यांच्या शरीरावर कसा परिणाम झाला याचा सखोल अभ्यास करण्यात आला. व्यायामाची मोजकी साधनं वापरून अंतराळात व्यायाम करण्याचा शरीरावर कसा परिणाम होतोय हे तपासण्यासाठीच्या प्रयोगामध्ये सहभागी झालेले ते पहिले अंतराळवीर होते. पृथ्वीच्या कक्षेबाहेर पडत चंद्रापेक्षाही दूर अंतराळवरच्या अंतराळ मोहिमेसाठी ही माहिती महत्वाची ठरेल, कारण मंगळावर मानवी अंतराळ मोहीम काढायची झाल्यास सध्याच्या आकडेवारीनुसार मंगळावर जाऊन परत येण्यासाठी साधारण 1100 दिवस, 3 वर्षापेक्षाही जास्त काळ लागण्याचा अंदाज आहे. मंगळावर हे अंतराळवीर ज्या यानाने जातील ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पेक्षा बरंच लहान असेल. याचा अर्थ अंतराळवीरांना व्यायाम करण्यासाठी लहान, कमी वजनाची उपकरणं नेता येतील. शरीरावर सगळ्यात मोठा परिणाम होतो गुरुत्वाकर्षण नसल्याचा. गुरुत्वाकर्षणाची ओढ नसल्याने हातापायांच्या स्नायूंचं प्रमाण आणि हाडांची घनता कमी व्हायला लागते. ताठ उभं राहता येण्यासाठी, पोश्चर नीट राखण्यासाठी ज्या स्नायूंची आपल्याला मदत होते तेच आपल्या पाठीचे, मानेचे, पोटरे आणि मांडीचे स्नायू या सगळ्यात जास्त परिणाम होतो. मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये या स्नायूंना कामच राहत नाही आणि ते कमकुवत व्हायला लागतात. अंतराळातल्या 2 आठवड्यांच्या वास्तव्यानंतर मसल मास अगदी 20% कमी होतं आणि 2 ते 6 महिन्याच्या वास्तव्यामुळे 30% कमी होऊ शकतं. याबरोबर शरीरातल्या सांगाड्यावर, हाडांवरही पृथ्वीसारखा कामाचा ताण नसतो, त्यामुळे हाडं ठिसूळ होऊ लागतात आणि त्यांच्यातील शक्ती कमी होते. 6 महिन्यांच्या काळात अंतराळवीरांच्या शरीरातलं 10% पर्यंत बोन मास कमी होतं. पृथ्वीवर राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे प्रमाण 0.5 ते 1% असतं. यामुळे अंतराळवीरांना फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण वाढतं आणि ते भरून येण्यासाठी जास्त काळ लागतो. पृथ्वीवर परतल्यानंतर शरीरातील हाडं पूर्णपणे पहिल्यासारखे व्हायला 4 वर्ष लागू शकतात. यासाठी अंतराळवीर स्पेस स्टेशन मध्ये असताना रोज 2.5 तास व्यायाम करतात आणि चांगला आहार घेण्याचा प्रयत्न करतात. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने या अंतराळवीरांचा कणा प्रसरण पावतो आणि त्याची उंची थोडीशी वाढते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी मराठी. धन्यवाद.